राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामुळे अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत नवाब मलिक यांच्यापासून अंतर राखलं होतं, पण मंगळवारी रात्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीला नवाब मलिक यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाजपवर टीका केली आहे। नवाब मलिक सोबत आहेत की नाही याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे। निवडणुका जवळ असल्यानं जुमल्यांचा पाऊस सुरू आहे। लाडकी बहीण योजना चांगली आहे, मात्र त्यामध्ये अटी शर्ती टाकल्या आहेत असं मत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलंय। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक व्हिडिओ ट्विट करत मी काम करतो म्हणून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असं म्हणलंय। यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय। याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर द्यावं असं त्या म्हणाल्या। धनंजय मुंडेंचे परळीत काही चालत नाही, कराड नावाच्या मास्टर माइंडचे सगळे चालते। आता कराड जी व्यक्ती आहे, छोट्याशा दुकानदारापासून मोठ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांकडून कमिशन घेतात अशी माहिती मला समजली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। देशाचे पंतप्रधान हेच सर्वात मोठे भोंदूबाबा आहेत। मोदींना मिळाली मते ही भोंदूगिरीतून मिळालेली आहेत अशी घणाघाती टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे। तसंच राजकीय संरक्षण मिळाल्यानं ज्या भोलेबाबामुळे हाथरस घटना घडली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही असं ते म्हणाले। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी हाथरस घटनेवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत। लोकसभेतील हिंदू विरोधी वक्तव्यावरून सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात वाद झाला। त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना 5 अक्षरी शिवीगाळ केली होती, त्यामुळे त्यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय। मात्र मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला। दानवेंच्या वक्तव्यावर माता बहिणींची माफी मागतो असं ते म्हणाले। त्यानंतर 18 तासांनी दानवेंनी सभागृहात दिलगिरी व्यक्त करणारं पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांना बुधवार 3 जुलै रोजी सकाळी पाठवलं। त्यात निलंबनाचा फेरविचार करावा, निलंबन रद्द करावे अशी मागणी केली।